पक्षाचं काय झालं? ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतली आणि मग तिथं महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडून येतोय. पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पुण्यामध्ये तर काँग्रेस म्हणते की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमच्याकडनं जागा मागून घेतली आणि मग मात्र त्यांच्या उमेदवारानं माघार घेतली. हा आमचा विश्वासघात आहे. नाही, इथे विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाहीये. पण जिथे जिथे लक्षात येतं की इथे उभं राहून काही फायदा होणार नाहीये, तर त्यावेळेला एखाद्या वेळेस तिथे माघार घेतली जाऊ शकते. लढायचं कोणाला नसतं, लढायचं सर्वांनाच असतं. नाही, आता पण ही आपण काय निवडणूक अशी नाहीये की जिथं जिथं कोण मतदार आहेत, आपली किती मतं आहेत हे माहित नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांचे किती सदस्य आपले आहेत आणि आपल्याला किती मतांची गरज आहे हे माहित आहे. मग इथं जर तुम्हाला माहित होतं तर मग तुम्ही ती जागा घेऊन तो फॉर्म भरला तरी कशासाठी? मग जर तुम्हाला असं वाटतंय की लढून जर जिंकण्याची खात्री नसेल तर कशाला लढायचं? नाही नाही, काही असतं की ज्या वेळेला इच्छा असते, इच्छुक असतात, ज्या वेळेला महाविकास आघाडी या नात्याने जेव्हा आपण इलेक्शन्सला सामोरं जात असतो, तेव्हा तिथे उमेदवारांचं वाटप होतं की इतक्या जागा आम्ही लढू, इतक्या जागा तुम्ही लढा. त्यामध्ये मग निगोशिएशन्स होतात. त्यावेळेला जे घटक पक्ष असतात त्यांना जिथे उभं राहायचं असतं तिथे त्यांनी मागून झालं की आमच्याही काही इच्छुक असतात, आमच्याही सदस्यांना असं वाटत असतं की आपण तिथे लढूया. आता फॉर एक्झाम्पल महाविकास आघाडीतले पुण्याची जागा तुम्ही म्हणत असाल, तिथे जर काँग्रेसच्या वाट्याला जरी ती जागा गेली असती तरी सुद्धा जर आमच्याकडे तुम्ही म्हणताय तसं आमच्याकडे काय संख्याबळ नव्हतं हे आम्हाला आधीच माहिती होतं, तरी काँग्रेसने तरी ती जागा का मागितली असावी असं तुम्हाला वाटतं? की प्रत्येकाला जिथे माहितीये की इथे आपण जिंकू शकत नाही तरी सुद्धा तिथे उभं राहणं ही त्या पक्षाची गरज असते. ती इलेक्शन्स असेच त्यातून माघार घेता येत नाही. पण ऐन वेळेला ज्या वेळेला त्यांना काही जो निवडणुकीला उमेदवार उभा राहतो, आता मला हे बोलायचं नाही पण आता बोलावं लागतंय ते याच्यासाठी की आता तुम्ही घोडेबाजार वगैरे या सगळ्या गोष्टींवर चर्चा केलीत, तर त्या उमेदवाराला शेवटच्या मोमेंटला जर असं वाटत असेल की घोडेबाजार होणार आहे आणि मी तितके पैसे किंवा तितका पुरू शकत नाहीये तिकडच्या लोकांना किंवा मतदारांची जी काही अपेक्षा असेल ती मी पूर्ण नाही करू शकत आहे, तर त्यावेळेला त्या मतदारांनी त्या उमेदवारांनी माघार घेतली असेल. पण त्याच्यासाठी काय उमेदवारी माघारी हा काय एकमेव मार्ग आहे का? म्हणजे मैदान सोडून पळून जायचं? नाही नाही, मैदान सोडून पळून जाणं हा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की जर घोडेबाजार होत असेल, म्हणजे जर तिथे तो उमेदवार जो उभा राहणार आहे त्याची योग्यता काय आहे, त्याला जर आपण उमेदवार म्हणून निवडून दिला आणि तो आपलं प्रतिनिधित्व विधान परिषदेवर करणार असेल तर तो आपल्या प्रश्नांना किती वाचा फोडू शकतो, किती न्याय देऊ शकतो, यापेक्षा जर तिकडचे म्हणजे एरवी तुम्ही जी काही भाषा लोकशाहीची किंवा निवडणूक प्रक्रियेची वापरता, आज तुम्ही जे बोलताय ते त्याच्याशी पूर्णपणे विसंगत जाणवतंय मला.